नमस्कार. जीवन मूल्य कार्यक्रमामध्ये मी माधवी आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. दर्शक हो, जीवन मूल्य कार्यक्रमाने आपल्याला वेगवेगळ्या जीवनामधील ज्या काही गोष्टी आहेत, ज्या गोष्टींचा कधी आपल्याला उत्तरं मिळत नाही आहेत, कधी आपण शोधायलाचा प्रयत्नही करत नाही, कधी शोधतो तर आपल्याला कोणी सापडत नाही, अनेक अशा गोष्टींचं मार्गदर्शन आपल्याला जीवन मूल्य कार्यक्रमाने दिलेलं आहे. आजही एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासमोर आलेलो आहोत आणि ह्या विषयावर आपल्याला माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आहेत खास मुंबईवरून आलेले आदरणीय डॉक्टर रतन राठोडजी. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. डॉक्टर साहेब, तुमचं खूप खूप स्वागत आहे. ओम शांती. डॉक्टर साहेब, मागे आपण जेव्हा तुमच्याबरोबर चर्चा केली तेव्हा हृदयविकारावर तुम्ही आम्हाला माहिती दिली. तुमची स्पेशालिटी आहे आणि असाच एक विषय आहे मायग्रेन. कारण बरेचदा आम्ही ह्या विषयावर डॉक्टरांशी चर्चा करायचा प्रयत्न करतो, परंतु फार काही स्पष्टीकरण मिळत नाही. तर सर्वसाधारण माणसाला मायग्रेन हा शब्द लवकर लक्षात येत नाही. आम्हाला एवढंच कळतं की डोकं दुखतं. तर मायग्रेन जेव्हा हा शब्द डॉक्टर वापरतात तर आम्हाला असं वाटतं की काहीतरी फार प्रचंड मोठं काहीतरी आहे, कारण ज्या पद्धतीचं डोकं दुखत असतं तर तसंच काहीतरी वाटतं. मग कधी कधी असं वाटतं की डोक्यात भला मोठा काहीतरी गोळा वगैरे असेल, काहीतरी असेल, पण स्पष्टीकरण बरेचदा मिळत नाही. तर मायग्रेन काय आहे हा मला थोड्या शब्दामध्ये सांगाल का? मायग्रेन जो आहे हा एक डोकेदुखीचा प्रकार आहे आणि ह्या डोकेदुखीच्या प्रकारामध्ये माणसाला एका साईडला थ्रॉबिक पेन म्हणजे असं हातोड्या मारण्यासारखं पेन होतो आणि हे रिकरंट होत असतं, नेहमी होत राहतं. त्याला माझं असं नाही की लहानपणी झालं ना आता झालं, त्याला नेहमी होत राहतो. एका साईडला हातोड्या मारल्यासारखं पेन होत असतो आणि हा पेन जो आहे त्याची जी सिव्हिअरिटी आहे म्हणजे दुखण्याचा जो प्रकार आहे, कधी एकदम जास्त दुखणार, कधी थोडं दिसणार. त्याचं जे ड्युरेशनसुद्धा आहे, म्हणजे डोकं पण जे आहे कधी कधी ते डोकं दुखायचं प्रकार 2-2, 3-3 दिवसापर्यंत राहतं. म्हणजे त्याची जी सिव्हिअरिटी, इंटेन्सिटी जी आहे आणि त्याचं ड्युरेशन जो आहे तो सुद्धा जास्त दिवसापर्यंत राहतो. अशा हेडेकला मायग्रेन हेडेक म्हणतात. म्हणजे 2-3 दिवस असं त्याचा काळ आणि खूप प्रचंड असं, म्हणजे त्याचं प्रमाण दुखण्याचं प्रचंड, म्हणजे त्याचे व्हेरिएबल आहे. म्हणजे कधी जास्त दुखणार, कधी जास्त जोरात दुखणार, कधी कमी दुखणार आणि जास्त वेळापर्यंत राहणार. तात्पुरत्या गोळीने सुद्धा सिंपल जे आपण गोळ्या वगैरे देतो, क्रोसिन, ॲस्पिरिन, ह्याने सुद्धा ते थांबणार नाही. तर हे व्हेरिएबल आहे. कधी थोडं होणार, कधी जास्त होणार. त्याच्यामध्ये डोकं दुखणं सुद्धा आहे, ते थोड्या वेळासाठी राहणार, कधी ते जास्त वेळासाठी राहणार. जास्तीत जास्त हे डोकं जे आहे 3-3 दिवसापर्यंत राहतं. म्हणून मायग्रेनला पेशंट कंटाळून जातो. आणि दुसरी गोष्ट काय आहे की हा जो मायग्रेन आहे त्याला परमनंट इलाज नाही आहे की बाबा हे गोळी आपण खाल्ल्यानंतर पेशंट जो आहे एकदम नॉर्मल होऊ शकतो, असं नाही आहे. त्याला तो मायग्रेन जो आहे त्याला शेवटपर्यंत राहणार. फक्त मायग्रेन जो आहे त्याचं आपण जे फ्रिक्वेन्सी आहे, म्हणजे जे रोज होत असते किंवा आठवड्यातून एकदा दोनदा होत असतो, तर ती आपण फ्रिक्वेन्सी आहे ती आपण कमी करू शकतो, थोडंसं पोस्टपोन करू शकतो जर आपण काही काळजी घेतल्या तर. डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही अगदी थोड्या शब्दामध्ये पण स्पष्ट करून सांगितलं की साधारण मायग्रेन काय असतो. परंतु डॉक्टर साहेब, स्त्री पुरुष ह्यांच्यामध्ये ह्याचं जे प्रमाण आहे तर ते सम आहे का? कारण क्वचितच काही अशी लोक मिळतात पण जी भेटतात ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे ते प्रचंड त्रस्त असतात. परंतु ह्याचं प्रमाण जास्त कशामध्ये, कोणत्यामध्ये, म्हणजे स्त्रियांमध्ये जास्त दिसतं का पुरुषांमध्ये जास्त दिसतं? मायग्रेन जो आहे साधारणतः आपला जो जनरल पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये आपण बघतो की 10 ते 20% लोकांना मायग्रेन आढळतं. त्याच्यापैकी फिमेल जे आहे, लेडीज आहे, त्यांच्यामध्ये हे प्रमाण थोडंसं जास्त असतं. म्हणजे मी म्हणेन 15 ते 20% लेडीज, स्त्रिया ज्या आहेत त्यांना मायग्रेन असतो आणि माणसांना 5% कमी असतो, 10 ते 15%. 10 ते 15% माणसांना आणि 15 ते 20% हे मातांना, लेडीजना मायग्रेन होण्याचे चान्सेस असतात. डॉक्टर साहेब, तुम्ही म्हटलात की स्त्रियांना थोडंसं जास्त आहे, तुम्ही म्हणता की 15 ते 20% आणि पुरुषांना कमी. तर हा जो त्रास आहे ह्या लोकांना होतो, तर हे होण्याचं कारण काय आहे? कशामुळे ह्यांना डोकं दुखायला लागतं?
आता मेडिकल सायन्सप्रमाणे आपण एक्झॅक्टली सांगू शकत नाही की मायग्रेनचं हेच कारण आहे. आता मेडिकल सायन्सने काही हायपोथेसिस त्याचं जे कारण शोधलेलं आहे, पण हे पण असं सांगू शकत नाही की ह्याच्याचमुळे असा येतो. त्याचे मल्टिपल फॅक्टर आहे की त्याच्यामुळे हे डोकं दुखतं. तर काही दोन जे आपण हायपोथेसिस पॅथोफिजिओलॉजीचे कारण आपण शोधलेले आहे की तो एक की बाबा ब्रेनमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात, ब्रेनच्या आतमध्ये ज्या रक्तवाहिन्या असतात त्या रक्तवाहिन्या पातळ होतात, आकुंचित होतात, कन्स्ट्रिक्ट होतात. आणि ब्रेनच्या बाहेरच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या मोठ्या होतात, डायलेट होतात. त्याच्यामुळे डोकं दुखतं. एक ही हायपोथेसिस आहे. आणि दुसरं म्हणजे ब्रेनमध्ये सिरोटोनिन नावाचा जो हार्मोन आहे त्याचं प्रोडक्शन कमी होतं, त्याच्यामुळे डोकं दुखतं. पण हे कन्स्ट्रिक्ट काय होतं, एकाला रक्तवाहिन्या बाबा का आतमधल्या रक्तवाहिन्या का पातळ होतात आणि ब्रेनच्या बाहेरच्या रक्तवाहिन्या का डायलेट होतात, जाड्या का होतात, हे कारण आपल्याला माहीत नाही. सिरोटोनिन जो आहे त्याच्यामुळे होऊ शकेल असं, पण ते एक्झॅक्टली आपण सांगू शकत नाही की ह्याच्याचमुळे होतं. फक्त आपण बघितलेलं आहे की मायग्रेनमध्ये सिरोटोनिन नावाचा जो हॉर्मोन्स आहे तो कमी सिक्रेट होतो, कमी दिसतो. तर बहुतेक त्याच्यामुळे हा हेडेक होता असा. डॉक्टर साहेब, आता तुम्ही म्हटलात की हा हार्मोन सिरोटोनिन जो आहे त्याच्यामुळे होत असेल, किंवा मग बाहेरच्या ज्या वाहिनी आहेत त्या डायलेट म्हणजे डायलेट मोठ्या होतात आणि होतात, त्याच्या आतमधल्या ते कन्स्ट्रिक्ट कन्स्ट्रिक्ट होतात, म्हणजे अशा आकुंचन पावतात. पावतात. तर ह्याच्यामध्ये असं काही आहे का की एखादा प्रसंग एखाद्या व्यक्तीच्या घरामध्ये आला किंवा तिला कुठल्या तरी म्हणजे काही कशामुळेही असं उत्पन्न होतो का का हा ह्याला काही कारण लागतच नाही, कधीही येऊ शकतं? नाही, आपण त्याला म्हणतो की ट्रिगरिंग फॅक्टर. म्हणजे कशामुळे मायग्रेन जो आहे तो प्रेसिपिटेट होतो, वाढतो. आणि त्याची काही ट्रिगरिंग फॅक्टर म्हणतो आपण. ट्रिगरिंग फॅक्टर म्हणजे कशामुळे मायग्रेन वाढतो, ती जर आपण काळजी घेतली तर आपण मायग्रेनला थांबवू शकतो किंवा पोस्टपोन करू शकतो. ज्याला मायग्रेन रोज होतं किंवा एक दिवस सोडून होतं तर आपण त्याला पोस्टपोन करू शकतो जर आपण हे प्रिकॉशन घेतले तर. तर हे प्रिकॉशन काय आहे की प्रिकॉशन म्हणजे काय की त्याच्यामध्ये आपण जेवणावर कंट्रोल ठेवायला पाहिजे. जेवण कसलं पाहिजे आपल्याला? जेवणामध्ये जास्त ऑइल, फ्राय, तळलेले पदार्थ, चॉकलेट, हेवी जे जेवण आहे, माणसाने एकदम जास्त हेवी जेवण नाही करावं. हे प्रिकॉशन आपल्याला डाएटमध्ये ठेवायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. मायग्रेनच्या पेशंटला रात्री बरोबर झोप झाली पाहिजे. जर आपण त्याला मध्येच उठवलं, अचानक उठवलं तर मायग्रेन प्रेसिपिटेट होतं. दुसरी गोष्ट मायग्रेनच्या पेशंटने लक्षात ठेवायची की दुपारची झोप. आपण बघतो दुपारी आपण झोपतो आणि दुपारी जसंच मायग्रेनचा पेशंट झोपला आणि अचानक घराची बेल वाजली, टेलिफोन वाजलं, तसं जे मध्येच उठल्यानंतर ते मायग्रेन प्रेसिपिटेट होतं. चौथी गोष्ट, मायग्रेनच्या पेशंटने कधीही उपाशी नाही राहावं. उपास राहणं म्हणजे हे पनिशमेंट आहे. हे मायग्रेन प्रेसिपिटेट होतं. पुष्कळदा आपण लेडीज लोक जे आहे ते शॉपिंग करतात बाहेर आणि त्यांना ते मग शॉपिंगमध्ये ते भान नसतं त्या जेवणाचं. जसं म्हणून मायग्रेनच्या पेशंटने टाईम टू टाईम जेवायला पाहिजे. उपास नाही ठेवायला पाहिजे, टाईम टू टाईम जेवायला पाहिजे. नाही तर कधी कधी आपण पोस्टपोन करून टाकतो आणि त्याच्यामध्ये ते मायग्रेन जो आहे तो प्रेसिपिटेट पाहतो. त्याच्यानंतर लाईट, डोळ्यावर समजा मायग्रेनच्या पेशंटचा अचानक लाईट पडला तर मायग्रेन प्रेसिपिटेट होऊ शकतो. किंवा एकदम जास्त आवाज जर आला तर मायग्रेन प्रेसिपिटेट होऊ शकतो. आणि काही सायकोलॉजिकल फॅक्टर आहे की असं म्हणतात की सायकोलॉजिकलसुद्धा जर मानसिक जर त्रास असेल पेशंटला तर मायग्रेन प्रेसिपिटेट होऊ शकतो. तर जर ह्याच्यामध्ये जर आपण प्रिकॉशन घेतले, जेवणामध्ये, झोपेमध्ये, दुपारचं जर आपल्याला साऊंड स्लीप, बरोबर स्लीप होत असेल तरच झोपा. जर आपल्याला वाटत असेल की मला डिस्टर्ब होणार आहे तर झोपू नका, नाही तर तुमचं हेडेक प्रेसिपिटेट होणार. आणि उपासमध्ये जे आहे जेवण आपल्याला टाईम टू टाईम, नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळचं जेवण आणि रात्रीचं जेवण आपलं टाईम टू टाईम व्हायला पाहिजे. तर आपण ह्याला कंट्रोल करू शकतो, पोस्टपोन करू शकतो.
नक्कीच डॉक्टर साहेब, खूप चांगले मुद्दे तुम्ही सांगितलेत, की झोप व्यवस्थित, जेवण व्यवस्थित झालं पाहिजे, फार काही आवाज नाही आला पाहिजे किंवा लाईटही फोकस आली तरी डोकं दुखू शकतं नक्कीच. परंतु डॉक्टर साहेब, मायग्रेनमध्ये जे डोकं दुखत राहतं, हेडेक ज्याला म्हणतात, तर तो कसा ओळखावा की हा मायग्रेनचा हेडेक आहे म्हणून? काही वेगळं विशिष्ट असं काही अंतर असतं का त्याच्यामध्ये? मायग्रेनचा जो हेडेक आहे तो ठोके मारल्यासारखा, ज्याला आपण अंग्रेजीमध्ये म्हणतो थ्रॉम्बिंग हेडेक, असा ठोका मारल्यासारखा हेडेक होतो आणि युजली डोकं एका साईडला दुखतं. आणि ह्या मायग्रेनच्या हेडेकमध्ये डोकं दुखायचा जो प्रकार आहे तो फार जास्त डोकं दुखतं, जास्त वेळापर्यंत दुखतं. आणि ह्याच्यापैकी 2 प्रकारचे मायग्रेन आपण म्हणतो. कॉमन मायग्रेन, जे साधारणतः जास्तीत जास्त लोकांना भेटतं, आणि अनकॉमन मायग्रेन म्हणजे जे कमी लोकांना मिळतं. जे कॉमन मायग्रेन आहे त्याच्यामध्ये डोकं दुखायचा प्रकार, एका साईडला पेन जास्त असणार आणि त्याची ड्युरेशन जास्त असणार, हे प्रकार असतात. त्याच्यामध्ये त्याला नॉशिया किंवा उलटीसारखं मळमळ किंवा उलटी होऊ शकते. हे कॉमन आहे मायग्रेन. आणि दुसरा जो आहे, जो म्हणजे कॉमन नाही, काही कमी लोकांना होतो, त्याच्यामध्ये त्याला ऑरा येतो. मायग्रेनमध्ये ऑरा येतो. आता ऑरा म्हणजे काय, की जसेही काही प्रेसिपिटेटिंग अशी फॅक्टर झाली, की समजा मी आता इथे बसलो आहे आणि माझ्या डोळ्यासमोर अचानक मोठा लाईट आला पॉवरचा, तर माझ्या डोळ्यासमोर असं काळोखसारखं येणार, अंधारी दिसणार, लाईनी येणार, म्हणजे समजायचं की आता मला हेडेक सुरुवात होणार आहे. हे हेडेक होण्याच्या अगोदरचे जे सिम्पटम्स आहेत त्याला ऑरा म्हणतात. आणि ऑरा जो आहे तो काही एक 5 मिनिटाचा, 10 मिनिटाचा असतो. त्या 10 मिनिटाच्या काळामध्ये आपल्याला डोळ्यासमोर अचानक आपल्याला काहीतरी अंधारीसारखं, काहीतरी डोळा आपल्याला कट ऑफसारखं दिसते, आपली विजन जी आहे, दृष्टी आहे, थोडीशी अंधारासारखी दिसते. आणि त्याच्यानंतर आपल्याला डोकं दुखायला सुरुवात होते. आणि त्याच्यामध्ये हा जो ऑरा, ज्याच्यामध्ये ज्या मायग्रेनमध्ये ऑरा येतो, तो डोकं दुखायचा प्रकार जास्त असतो. त्याचं पेन जे आहे, दुखायचं जे प्रमाण आहे फार जास्त असतो. आणि हा जो मायग्रेन आहे तो जास्त वेळापर्यंत राहतो. कधीकधी हा मायग्रेन 24 तास, 48 तास आणि 3-3, 72 ताससुद्धा हा मायग्रेन राहतो. जो कॉमन मायग्रेन आहे, ज्याच्यामध्ये ऑरा येत नाही, त्या मायग्रेनमध्ये उलट्या वगैरे कमी येतात. ऑरामध्ये उलट्या जास्त येतात. आणि उलटी झाल्यानंतर आम्ही असं बघितलेलं आहे की ज्याला ऑरा आलेला आहे, काळोख आला आहे आणि मायग्रेन सुरुवात झालेली आहे, त्याला मळमळ होतं. तर जोपर्यंत त्याला उलटी होत नाही तोपर्यंत डोकं दुखायचं थांबत नाही, कमी होत नाही. कितीही जर आपण मेडिसिन दिली तर उलटी झाल्यानंतर ह्या अशा मायग्रेनच्या पेशंटना थोडंसं आराम वाटतं. तर अशा पेशंटनी जेव्हा डोकं दुखायला सुरुवात होते तर अशा पेशंटला आम्ही सांगतो की बाबा तुम्ही अंधारामध्ये राहा, लाईट बंद करा आणि टीव्ही गिवी आवाज वगैरे सगळं बंद करा आणि गोळी खाऊन शांत झोपा, म्हणजे तुमचं डोकं कमी होईल. डॉक्टर साहेब, नक्कीच तुम्ही सांगितलंत की कशामुळे ते होतात आणि कोणत्या पद्धतीने त्यांच्यामध्ये डिफरन्स असू शकतो. पण डॉक्टर साहेब, कित्येकदा तरी सर्दी खोकला झाल्यावर पण डोकं दुखत असतं. तर मग असं काही वेगवेगळे त्याच्यामध्ये सिम्पटम्स आहेत का असे? मग 2 हेडेक आपण सांगू शकतो. एक म्हणजे टेन्शनचा हेडेक. हां, टेन्शन हेडेक सुद्धा कॉमन आहे. बरोबर. आणि दोघांचं ट्रीटमेंट वेगळं बघायचं. टेन्शन हेडेक जे असेल तर आपल्याला टेन्शनचा इलाज करावा लागेल. सर्दी खोकलाचा असेल तर आपल्याला सर्दी खोकलाचा इलाज करावा लागेल. मायग्रेनचा असेल तर मायग्रेनचा इलाज करावा लागेल. ट्रीटमेंट सगळ्यांची वेगवेगळी आहे. तर टेन्शन हेडेक जो असतो तो एका साईडला होत नाही. मायग्रेन हेडेक मी म्हटलं की एका साईडला होतो. टेन्शन हेडेक संपूर्ण डोक्यामध्ये होणार. टेन्शन हेडेकची जी सिव्हिअरिटी आहे, जो पेन आहे, वेदना आहे, तो तितकं जास्त नसतो, थोडं असतो आणि जास्त वेळापर्यंत टेन्शन हेडेक राहत नाही. आणि दुसरं जे आपण म्हटलं क्लस्टर हेडेक, ज्याला आपण म्हणतो सर्दी खोकला जोवाला जो हेडेक असतो, त्याच्यामुळे सर्दी असणार, नाकातून पाणी निघणार, नाक बंद असणार, डोळ्यातून पाणी निघणार, म्हणून आपण त्याला सांगू शकतो की बा हा सर्दी खोकल्याचा हेडेक आहे. डॉक्टर साहेब, म्हणजे ह्याच्यामध्ये दोन्ही बाजूला सर्दी खोकल्याचं असेल तर दोन्ही बाजूला दोन्ही पूर्ण बाजूला डोकं येणार, गच्च, पूर्ण गच्च होणार, त्याच्यात डोळ्यातून पाणी वगैरे पाणी ते येणार, सगळं येत राहतं. राहणार.
अच्छा. आणि ह्याच्यामध्ये फक्त सिंगल एकच साईड मायग्रेन मध्ये फक्त एकच साईड आणि असं ठोकल्यासारखं होतं. ठोकल्यास आठवणार की कोणी मला माझ्या मेंदूवर हातोडा मारत आहे असं त्याला वाटणार. ठक ठक ठक. कारण हे रक्तवाहिन्या ज्या आहे ना ते अशा डायलेट होतात, मोठ्या होतात, तर त्याच्यामध्ये रक्तपुरवठा असं ठक 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 आपल्याला वाटत असतं. अच्छा. म्हणजे हे एकदम क्लासिकल डिफरन्स आपण त्याच्यामध्ये करू शकतो. ठीक आहे डॉक्टर साहेब, ह्या गोष्टी तर खरंच मेडिकल आहेत, तुम्ही त्याच्यामध्ये हे आहेत, पण तरीसुद्धा ह्याच्यासाठी मी ही विचारलं तुम्हाला की कदाचित आम्ही बरेचदा गफलतमध्ये राहतो की साधारण असेल म्हणून मग कुठे ती ॲनासिन क्रोसिन असं काहीतरी आम्ही खातो. तर मेडिकली तुम्ही ह्या गोष्टीसाठी मायग्रेनसाठी, कारण तुम्ही मगाशी म्हटलं की हे जीवनभर राहणार, त्याचं थोडंसं आम्ही प्रमाण कमी करू शकतो, पण मग तुम्ही ह्याच्यासाठी काय इलाजाची तुमची पद्धती जी आहे ती काय आहे, कशी करता? आता त्याच्यामध्ये 2 पार्ट आहेत की जर मायग्रेन कोणाला डोकं दुखलं तर त्याच्यासाठी काही औषधं आहे. एर्गोटामिन, सुमोट्रिप्टिन अशा ज्या गोळ्या आहेत की ते आपण डोकं दुखण्याच्या अगोदर जर दिल्या तर आपल्याला ताबडतोब अर्ध्या तासा 1 तासामध्ये आराम होऊ शकतो. जसं मी सांगितलं की ऑरा, जेव्हा आपल्याला मायग्रेन होण्याच्या डोकं दुखण्याच्या अगोदर डोळ्यासमोर अंधारी, काळोख, लाईनी असे येतात तर आपल्याला समजतं, त्या मायग्रेनवाल्या पेशंटला समजतं की आता माझं 5 मिनिटानंतर 10 मिनिटानंतर डोकं दुखायला सुरुवात होईल. तर अशा माणसाने ताबडतोब त्या ज्या गोळ्या घेतल्या आणि आराम केलं, अंधार ठेवलं तर त्याचं डोकं जे आहे लवकर बरं होऊ शकेल. तर काही गोळ्या आहेत ज्या आपण मायग्रेनच्या पेशंट देतो. बीटा ब्लॉकर आहेत, एर्गोटामिनच्या गोळ्या आहे, सुमोट्रिप्टिन अशा गोळ्या आहेत, त्या गोळ्या आपण मायग्रेनच्या पेशंटला देतो. दुसरी गोष्ट की ज्या पेशंटला मायग्रेन भरपूर होतो, तो त्रस्त झालेला आहे, त्याचं जे डोकं आहे ते 48 तासापेक्षा जास्त दुखतंय, रोजच दुखतंय, एक दिवस सोडून दुखतंय, त्याचं जीवन कासाबासा झालेलं आहे, तो काही काम म्हणजे फ्रस्ट्रेट झालेला आहे, अशा पेशंटसाठी आपण प्रोफायलेक्टिक ट्रीटमेंट चालू करतो. आता प्रोफायलेक्टिक ट्रीटमेंटमध्ये आपण काही गोळ्या आहेत, बीटा ब्लॉकर आहे किंवा फ्लुनाराझीन असं नावाचे औषध आहे की त्या गोळ्या जर आपण कंटिन्यू जर ठेवल्या थोडा जास्त दिवसापर्यंत, कमीत कमी 2 महिने 3 महिने, तर आपला जो अटॅक आहे त्या अटॅकला आपण रोख लावू शकतो, थांबवू शकतो. तर अशा गोळ्या आपण त्या पेशंटला देतो ज्याला जास्त वेळा होतात. ज्याला एखाद्याला जर हेडेक 1 महिन्यातून एकदा होत असेल तर त्याला 1 महिना गोळी खायची जरूरत नाही, पण जो रोजच होतो किंवा एक दिवस सोडून होतो, सिव्हिअर होतो, त्याचं काम जे अडथळा येतात कामामध्ये, जीवन त्रस्त झालेलं आहे, अशा व्यक्तींना आपण जास्त दिवस आपण हे औषध देऊ शकतो. डॉक्टर साहेब, आता औषधाचा तर भाग ठीक आहे की तुम्ही म्हटला की ही औषधं आपण देऊ शकतो. आता ह्यांचा नॉलेज तुम्हाला जास्त आहे, आम्ही काही त्याच्यात काही करू शकणार नाही. परंतु मला असं विचारायचं आहे की कुठेतरी औषधांच्या व्यतिरिक्त असं काही आहे का जे एखादी व्यक्ती जिला मायग्रेनचा सातत्याने त्रास होतो, कारण तुम्ही म्हटला की प्रोफिलॅक्टिक हा शब्द तुम्ही वापरला की ज्यांना सातत्याने होतं तर त्यांना होऊ नये म्हणून तुम्ही देता, तर अशी व्यक्ती किती दिवस म्हणून गोळ्या खाणार, तर तिच्यासाठी काही औषधांच्या व्यतिरिक्त काही उपाय आहे का? औषधाच्या व्यतिरिक्त जे उपाय आहेत, नक्की आहेत, उपाय आहेत जे आपण करू शकतो आणि ते आपल्या हातामध्ये आहे. औषधाच्या व्यतिरिक्त जे मी तुम्हाला सांगितले की ट्रिगरिंग फॅक्टर, ज्या फॅक्टरनी हे प्रेसिपिटेट होतं, जेवण, झोप, उपाशीपोटी, उन्हामध्ये फिरणं, तर उन्हामध्ये फिरू नका, उपाशीपोटी राहू नका, झोप बरोबर घ्या, जास्त चॉकलेट, फ्राय, तळलेले पदार्थ, हेवी जेवण करू नका. हा एक प्रकार झाला. दुसरा म्हणजे मेडिटेशन. मेडिटेशन केल्याने आपला मायग्रेन कमी होतो. रिलॅक्सेशन करा. आणि चौथं जे आहे ते मानसिक. जर आपण सायकोलॉजिकल फॅक्टरसुद्धा जे असतात ते प्रेसिपिटेट करतात हे मायग्रेनला. तर जर आपण मेडिटेशन केलं, आपल्याला स्वतःला रिलॅक्स ठेवलं आणि मानसिकरीती आपण जर काळजी घेतली तर नक्कीच आपण मायग्रेन जो आहे फार कंट्रोल ठेवू शकतो आणि आपलं स्वस्थ जीवन ठेवू शकतो.
म्हणजे डॉक्टर साहेब एकंदरीत की आपल्याला औषधं ही ठेवायचीच आहेत, परंतु ज्याच्यामुळे ह्या गोष्टी जास्त होतात, वाढतात, त्याचं प्रमाण जास्त वाढतं ह्याच्याकडे लक्ष ठेवायचं आहे. तर दर्शको आपण पाहिलं की डोकं दुखणं जे आहे, हा डोकं दुखण्याचा प्रकार आपण बरेचदा थोडा निष्काळजीपणा ठेवतो आपल्यामध्ये. कधी तर ती ॲस्प्रिन खा, क्रोसिन खा, दुकानात गेलं, औषध आणलं, खाल्लं, हे प्रकार आपल्याकडून बरेचदा होत असतात. परंतु डॉक्टर साहेबांनी आपल्याला अगदी छोट्या-छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की डोके दुखण्यामध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत. मग ते सर्दीचं डोकं दुखणं वेगळं आहे, आपल्याला तणाव जर वाढला असेल तर त्याच्यामुळे जे डोकं दुखतं ते वेगळं आहे, मायग्रेनचं डोकं दुखणं वेगळं आहे. नक्कीच त्यांनी सांगितलं की औषधंही जरुरी आहेत, परंतु त्याच्यासोबत ते म्हटले की ह्या ज्या गोष्टी ज्याच्यामुळे हे वाढतंय त्या गोष्टींपासून आपल्याला लांब राहायचं आहे. आपल्याला काही जरी झालं तर थोडंसं मेडिटेशन करायचं आहे, स्वतःच्या थोडंसं रिलॅक्स करायचं आहे. शीतलीकरण ज्याला आपण म्हणतो, शरीराचं आहे, मनाचं आहे, ह्याचं शीतलीकरण करणं पण खूप गरजेचं आहे त्यांनी सांगितलं. आणि मग ते म्हटले की सायकोलॉजिकल म्हणजे मानसिक कारणं, म्हणजे सगळीकडनं फिरून जरी आलात तर शेवटी मन जे आहे ते कुठेतरी शांत झालं पाहिजे, त्याला समाधान हा प्राप्त झाला पाहिजे. त्याशिवाय ह्या ज्या रोग जे आपल्याला शरीरामध्ये होत असतात त्यांच्यावर इलाज करणं किंवा त्यांच्यातून बाहेर सुटका आपल्याला मिळणं शक्य नाही आहे. तर एकंदरीत सर्व भाव जर आपण पाहिलात तर लक्षात हेच येतं की जोपर्यंत आत्मा, मन हे जोपर्यंत शांत राहत नाही आणि आपल्या ओरिजिनल स्थितीमध्ये जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याच्यातून सुटका नाही आहे. तर ही जी माहिती आहे आपल्याला की मन कसं शांत ठेवायचं, मनाचे काय गुण आहेत, काय शक्ती आहेत, ते तिला शांत करण्याची पद्धत काय आहे, ही जाणून घेण्यासाठी तुम्ही नजीकच्या कोणत्याही ब्रह्माकुमारी सेवा केंद्राला भेट द्या. तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला तुम्ही मेलद्वारा पाठवू शकता किंवा आमची वेबसाईट www.bkmarathi.com ला तुम्ही भेट देऊ शकता. प्रेक्षक हो, हा विषय अजून थांबलेला नाही आहे, फार महत्त्वाचा एक विषय आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला खूप महत्त्वाची एक अजून माहिती घ्यायची आहे. तर नक्कीच तुम्हाला हा पुढचा भागही बघायचा आहे, बघायला विसरू नका. परंतु तोपर्यंत नमस्कार. तू दीपस्तंभ बाबा जगतासला भलेला, तू दीपस्तंभ बाबा जगतासला भलेला. उजवळ तुझ्या प्रकाशी, उजवळ तुझ्या प्रकाशी, काळोख दूर झाला. तू दीपस्तंभ बाबा जगतासला भलेला. ईश्वर निर्मित या सुंदर जगात जगण्याचे कसब ज्याला गवसले तो खरा भाग्यवान. या जगात त्यापेक्षा आणखीन श्रेष्ठ प्राप्ती नसावी आणि ही प्राप्ती आपणाला व्हावी हेच आमचे ध्येय. अत्याधुनिक जगाच्या उंबठ्यावर श्रेष्ठ संस्कृतीच्या भक्कम पायाची गरज आहे. विश्वास हा भारतीय संस्कृतीचा पाया आहे. चमत्कार, मंत्रतंत्र अशा मोजमापात ईश्वराला ना तोलता त्याची खरी ओळख असणे आवश्यक आहे. जगण्याची कला म्हणजे काय, स्वतःची खरी ओळख काय, हे जाणून घेण्यासाठी संपर्क करा आमच्या स्थानीय ब्रह्माकुमारी विद्यालयाशी किंवा संपर्क करा या नंबरवर 9422859497. आमचा पत्ता आहे ब्रह्माकुमारी विद्यालय, भानापेठ वाड, कस्तुरबा रोड, चंद्रपूर 442402 आणि आमचा ईमेल आहे bkmarathi@gmail.com. जीवनमूल्य व्याख्यान आणि मेडिटेशन गीतांची DVD MP3 उपलब्ध आहे.